झालेलं आहे आणि कुठल्या नमस्कार, मी अमोल बडे. आपण पाहतात दैनिक सूर्योदय डिजिटल मीडिया. आज आपण आहोत की ज्या ठिकाणी गेल्या काही दिवसापूर्वी भांडणं सोडण्यासाठी गेलेल्या स्वर्गीय विलास गोले यांची निर्गुणपणे हत्या करण्यात आली होती. 20 दिवस होऊन बी काही आरोपी अटक नाहीत आणि आरोपीला मदत केली जाते असा नातेवाईकांचा, त्यांच्या कुटुंबाचा आरोप आहे. आपण त्याच्याशी त्यांचे भाऊ आपल्या सोबत आहेत, त्यांच्यासोबत बोलणार आहोत. काय कशी घटना घडली, काय झालंय, हे पूर्णपणे घटना व्यवस्थितपणे माहिती द्या. 20 जून रोजी संध्याकाळी 7:30च्या सुमारास माझ्या हॉटेलवरती उमेश माने याच्यावरती हल्ला करण्यासाठी आलेल्या पूर्ण सुनीजवळ्यातील काही असतील आणि काही कदमवाडी ठिकाणचे असतील, यांनी सगळ्यांनी कट रचून जी चाकून येऊन गोपसलं, तिथून पुढं त्याला सिव्हिल दवाखान्यावरती आणलं गेलं. मला घटनाक्रम एक अर्ध्या तासांनी समजल्यानंतर मी लगेच सरकारी दवाखान्यात पोहोचलो. त्यावेळेस माझ्या भावानी पूर्ण शुद्धीत होता तो, आणि वाटत पण नव्हतं की त्याचा मृत्यू होईल, तो श्वास सोडत म्हणून असं वाटत नव्हतं. एवढं स्पष्ट स्वतः चालत स्कूटीवर बसलाय, तर हॉस्पिटलमध्ये पण चालत गेलाय. आणि जी घटनाक्रम सांगितली त्या पद्धतीने मी पुरवणी जबाबामध्ये मी दिलेलं आहे. फिर्यादीमध्ये मी जे आरोपी त्यांची मी नावं सांगितलेले आहेत, आणि ज्या पुरवणी जॉब आहेत त्या पद्धतीनं राहिलेले जे आरोपी आहेत त्यांना तात्काळ अटक करावी. आरोपींना कोणी मदत करतंय आणि तुमच्या कुटुंबाला न्याय मिळत नाही असं काही वाटतंय का तुम्हाला? हो, आता जवळ 17-18 दिवस होऊन गेले पुरवणी जॉब झाल्यानंतरही अद्यापही राहिलेल्या आरोपींना अटक केलं जात नाही. तुम्हीच सांगा, पाठबळ असल्याशिवाय हे होतंय का? तुमच्या भावाने तुम्हाला पूर्ण घटनाक्रम सांगितलाय का, कसं झालंय, काय झालंय आणि याच्यासोबत कोण कोण होते? नाही, घटनाक्रम माझ्या भावासोबत माझा दुसराही सक्का चुलत भाऊ होता, त्याबरोबर उमेश माने होता, आणि माझ्या भावाचा हॉटेल पार्टनर आकाश चाळक तो त्याच ठिकाणी होता. त्यांनी सगळ्यांनी घटनाक्रम मला स्वतःला सांगितलाय, प्रशासनालाही सांगितलाय, न्यायालयालाही सांगितलाय, आणि भावानं तर मला सगळं सांगितलंय. मी ते पुरवणी जबाबामध्ये दिलंय. एवढे सगळे उघड पुरावे असून आरोपी पकडले जात नाहीत, याकडे म्हणजे याच्यासाठी काय पुढील पाऊल काय? आता मोर्चा काढला, पाठीमागं 4 दिवस तुम्ही म्हणजे इथं पोलीस स्टेशन पाशी बसले होते, त्याच्यानंतर पूर्ण यादीमध्ये काही लोकांचे नाव घेतले, आरोपीचे पहिल्यांदा घेतले. आता हे सर्व होऊन पण जर आपल्या कुटुंबाला न्याय मिळाला तर पुढचं पाऊल काय असेल आपलं? नाही, प्रशासनाने आणि आमचा अंत पाहू नये, त्यांनी तात्काळ कारवाई करावी, आणि उद्या जो उद्रेक होईल त्याचं सर्वस्व जिम्मेदार मग प्रशासन असेल. हे होते विलास घोले यांचे बंधू. आपण पाहतात दैनिक सूर्योदय डिजिटल मीडिया.